तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आषाढी गुरुपौर्णिमेनिमित्त जामोद येथे शेकडो वर्षापासून सुरू असलेली दुग्ध परंपरेची परिक्रमेची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली। गावावर कोणतीही रोगराई किंवा महामारी येऊ नये या श्रद्धेतून हा पारंपरिक धार्मिक विधी दरवर्षी आयोजित केला जातो। स्थानिक डोंगरवेस येथील मरीमाता मंदिरात विधिवत पूजन करून परिक्रमेची सुरुवात करण्यात आली। छिद्र असलेल्या मातीच्या घागरीत गायीचे शुद्ध दूध भरून संपूर्ण गावाच्या वेशीबाहेर अखंड दुधाची धार सोडत परिक्रमा करण्यात आली। सातही वेशींवर ग्रामस्थांनी दुधाने भरलेल्या घागरींसह सहभाग नोंदविला। मरीमाता की जयच्या जयघोषात आणि डफड्यांच्या निनादात मिरवणूक पार पडली। परिक्रमेची सांगता डोंगरवेस येथील हनुमान मंदिरात प्रसाद वितरणाने झाली। या परंपरेमुळे गावात रोगराई पसरत नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांची श्रद्धा आहे। या कार्यक्रमासाठी पुंजाजी दलाल, पुंडलिक काळपांडे, रामदेव दलाल, नारायण दामदर, प्रल्हाद फुसे, समाधान दलाल, अनंता हांडे, संदीप दलाल यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन बागुली यांच्या मार्गदर्शनाखाली API नागेश मोहोळ, पोलीस चौकी प्रभारी इरफान शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। MCN न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे, जामोद। हे जे परंपरा आषाढी पौर्णिमेला जामोद येथे नेहमीप्रमाणे चालू असते, काही वर्षापासून काही काळापासून चालू आहे। एक वर्ष इथं हे परंपरा बंद राहिली होती, काही कारणामुळे बंद राहिल्याच्यानं एक महिन्यात जवळपास लहान लहान 300-350 बालक दगावले होते। मग ते परंपरा आम्ही राखी पौर्णिमेच्या वेळेस चालू केली आणि त्यापासून अजून चालूच आहे। अशी चालू राहील आणि अशी चालू राहावं हे आमची मरी मातेला विनंती आहे। बोल मरी माता की जय। संपूर्ण गावाच्या बाहेर जुन्या काळामध्ये रोगराई वगैरे काही आली असेल आणि त्यामुळे दुधाची धार फिरवल्यानंतर रोगराई ही नाहीशी झाली असेल, त्यामुळे ही अशी दुधाची धार पूर्ण गावाच्या चौकून फिरवण्यात परंपरा अशी ही शेकडो वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि ती परंपरा जुन्या पिढीपासून नवीन पिढीपर्यंत चालू राहून अशी चालू हा वारसा सर्व जामोदवासियांना कायम ठेवायचा आहे।